आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. केडीएमसीची 622 कोटींची मालमत्ता कराची विक्रमी वसुली. कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी वार्षिक आर्थिक वर्ष 2023 ते 24 या काळात महापालिकेने अनेक शक्कल लढवत 9 नवीन उपाययोजना अंमलात आणल्या. या योजना यशस्वी ठरल्या असून यावर्षी तिजोरीत अविश्वसनीय अशी भर पडली असून आधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघालेत. 31 मार्च 2024 पर्यंत केडीएमसीकडे तब्बल 622 कोटींहून अधिक कर नागरिकांनी भरलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेची 1982 साली स्थापना झाली. मात्र स्थापनेपासून आज तागायत गेल्या 42 वर्षात इतक्या मोठ्या संख्येने कधी कर वसुली झाली नव्हती असा दावा महापालिकेने केलाय. 2 वॉर्डमध्ये झाली आहे 240 कोटींपेक्षा जास्त वसुली. केडीएमसीने यावर्षी आपल्या 10 प्रभागात मिळून तब्बल 622 कोटींपेक्षा अधिकची कर वसुली केली आहे. या रेकॉर्ड ब्रेक वसुलीत केडीएमसीच्या ब आणि ई या 2 प्रभाग क्षेत्रांनी सिंहाचा वाटा उचललाय. या दोन्ही वार्डांनी मिळून 240 कोटींची भर घातल्याचं एकंदरीत आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर 622 कोटींच्या मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीचाही 74 कोटी 72 लाखांची रक्कम केडीएमसीच्या तिजोरीत जमा झाली. त्यामुळे केडीएमसीच्या क्षेत्रातील विकास कामांसाठी मोठ्या संख्येने निधी मिळेल अशी आशा व्यक्त होते. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.